नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, रोज आपला पैसे कमवायचा पिरियड कमी होत चाललेला आहे। व्यवसाय जरी असेल तर तरुणपणात जसं आपण काम करणार तसं म्हातारपणी काम करू शकणार नाही। इंद्रियाची ताकद कमी होते, शरीराचे पार्ट कमजोर होतात। जसे एखादी गाडी जुनी झाली तर मेंटेनन्स चालू होतं आणि एक दिवस आपल्याला गाडी म्हणजे नवीन गाडीच्या पेक्षा आपला खर्च वाढतो, म्हणून आपण ती गाडी तशीच ठेवतो, नवीन गाडी घेतो। परंतु माणसाला तसं नवीन घेता येत नाही। माणूस बनवणारी फॅक्टरी नाही, माहिती नाही आणि त्याची गॅरंटी नाही। आणि आपल्याला आपण म्हातारं झाल्यानंतर आपल्याला पैशाचा पाऊस पडणार नाही, आपल्या घरावर किंवा आपल्या अंगावर पैशाचा पाऊस पडणार नाही। मित्रांनो, सावध व्हा, पैसे ठेवा आणि LIC ऑफ इंडियामध्येच ठेवा। कारण कितीतरी अशा संस्था येतात आणि बंद पडतात। कितीतरी मल्टी मार्केटिंग कंपन्या ॲडव्हर्टाईज केली जाते। आता बघा, SIP मध्ये म्युच्युअल फंड सही है, ही ॲडव्हर्टाईज केली जाते। सही आहे का? सही है म्हणजे बरोबर आहे का, म्हणजे योग्य आहे म्हणून खोटी जाहिरात केली जाते। त्याची केस आहे कोर्टामध्ये मित्रांनो। कारण कसं आहे, आणि आपल्याला पण काय, म्युच्युअल फंड कंपनी तरी पण सब्जेक्ट टू मार्केटमध्ये, तरी पण आपण खरं आहे म्हणून आपण करत असतो। मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये खरं आणि खोटं हेच समजायला मार्ग नाही। 99% लोकाला खोट्या गोष्टी पटत असतात आणि म्हणून केल्या जातात, म्हणून तर बर्बाद होतो माणूस। आज मला सांगा, पैसे कमवून पैसे नाहीत ही अवस्था का निर्माण झाली? कारण आपल्याला पुढच्या काळाची कसली चिंता नाही आणि प्लॅनिंग केलं जात नाही, केलं तर टिकवलं जात नाही। LICच्या पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसी लोक बंद करतात मध्ये। मित्रांनो, आपण आपला आधार संपवून टाकतो आणि कुणी आधार देत नाही। वय वाढलं तर माणसाच्या समस्या वाढतात, आर्थिक समस्या, शारीरिक समस्या तर वाढणारच आहेत। शरीर कमजोर होणार आहे, शरीराचे पार्ट कमजोर होणार, त्याच्या वेदना तर होणारच, ते नॅचरल आहे। परंतु आर्थिक वेदना आपल्याला कमी करता येते, त्याचं प्लॅनिंग करा। कारण आर्थिक पैसा जर तुमच्याकडे भरपूर असेल तर शारीरिक वेदनासाठी सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट घेता येईल। म्हणजे पैसा हा मेन पार्ट आहे मित्रांनो जीवनातला, आणि त्याचंच जर प्लॅनिंग नाही केलं तर पैसे कमवायचं वय पण संपून जाईल आणि वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो। हे आपल्या कर्माचे दिवस आहेत, हे आपल्या नशिबाचे नाहीत। नशीब कर्म केलं तर नशीब बदलू शकतं, आणि बरेच लोक न केल्यामुळे आणि वाईट दिवस आल्यावर नशिबावर दोष देतात आणि आपण कसं ओके आहे, निर्दोष आहे हे दाखवायचा प्रयत्न करतात। मित्रांनो, कुणाला काही दाखवून नयेपेक्षा आपली परिस्थिती सुधारवणं महत्त्वाचं आहे। पैसे ठेवा, LIC ऑफ इंडियाची पॉलिसी करा आणि मेडिक्लेम पण करा। कारण दोन्ही कॉन्ट्रॅक्ट तुमच्या जीवनातलं नुकसान भरून काढण्यासाठी केलेले करार आहेत आणि ओनली प्रॉफिट दिलेलं आहे। मला सांगा, मेडिक्लेम पॉलिसीसुद्धा तुमचा क्लेम नाही आला तर तुम्हाला बोनस मिळतो, आणि LIC पॉलिसीतसुद्धा क्लेम आला तर तुम्हाला भरपूर रक्कम दिली जाते, क्लेम नाही आला तरी बोनस दिला जातो। ओके, थँक्यू।